कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळ शिरंबे तालुका कराड येथे अतुल संस्कार सुंदर हस्ताक्षर स्पर्धा मोठा गट व लहान गटामध्ये पार पडल्या। युवा नेते पंकज मित्र परिवाराच्या वतीने दोन्ही गटातील वेगवेगळ्या 1 ते 3 क्रमांकांना रोख रक्कम, चषक, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे। त्याचबरोबर सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे। यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले, आम्ही दरवर्षी आमचे नेते आमदार अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साळ शिरंबे गावात व येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नेहमीच विविध स्पर्धांचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। त्याचप्रमाणे आज अतुल संस्कार सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। वाढदिवसानिमित्त या आपल्या मराठी शाळेमध्ये आयोजित केलेले आहे त्या स्पर्धेसाठी आज आपले सर्व पहिली ते चौथी एक लहान गट व 5वी ते 7वी मोठा गट असे 2 गट या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। या सर्व विद्यार्थ्यांना आमचे मार्गदर्शक आदरणीय अतुलजी भोसले बाबा यांचं नेहमी आम्हाला सांगणं असतं की आपला विद्यार्थी कसा घडेल त्याच्यावरती आपलं देशाचं भविष्य कसं घडेल हे अवलंबून असतं। म्हणून त्यांचं नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगले सुसंस्कार देण्याचं काम ते करत असतात। आज बघितलं तर शिक्षण, आरोग्य, सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये आज उल्लेखनीय नाम अतुल भोसले बाबा यांचं या ठिकाणी आहे। त्याचबरोबर त्यांचे हे श्रमसंस्कार आपल्याला घेऊन या पुढच्या भविष्यात आपल्याला उज्ज्वल भविष्य प्राप्त करायचं आहे। यासाठी आपण सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केलेली आहे। अक्षर काढताना चांगलं काढा, अक्षरावर शिरोरेषा द्या, ही महत्वाची गोष्ट आहे। आणि अक्षर एका सरळ रेषेमध्ये आलं पाहिजे, तिरकं किंवा असं पळत असणार अशा प्रकारचे काढू। सरळ रेषेमध्ये सरळ थेट अक्षर आणि अक्षरावर पूर्ण शिरोरेषा कशा द्यायच्या तर खालचं अक्षरावर टच झालं पाहिजे, अशा प्रकारे त्या अक्षराला शिरोरेषा द्यायची आहे। आणि सगळ्यांनी आपलं यामध्ये सहभागी देऊन योगदान चांगल्या प्रकारे द्यायचं आहे। आपल्याला माहिती आहे की बक्षीस मिळणार आहे, प्रशस्तीपत्रक मिळणार आहे, दुसरी गोष्ट तुम्हाला याच्यामधून काही प्रेरणा मिळणार आहे। म्हणून एक अतिशय सुंदर काम आहे आणि त्याप्रमाणे याच्यामध्ये सर्वांनी आपल्याला काय चांगल्या प्रकारे योगदान सहभाग द्यायचं आहे।